गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. दर 4 गल्लीला दर हप्त्याला आम्ही एक प्रकरण आता सध्या हँडल करतोय. कित्येक मुलं मुली पळून जाऊन त्यांना अपत्य होतात, तो मिस्टर त्यांना सोडून देतो आणि मग ते मुलगा मुलीला त्याचे आई वडील सुद्धा म्हणजे ऍक्सेप्ट करत नाही आणि ती मुलगी वाऱ्यावर पडते. म्हणून माझी जास्त वेळ न घेता मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण याला कडक कायद्याचा स्वरूप, जर त्यांना असे लग्न करायचे असतील तर राज्य शासनाची काउन्सिलिंग सेंटर असले पाहिजे. 18 वर्षाच्या आणि 21 वर्षाच्या आतले कायद्याचं जे विवाहाचं बंधन आहे ते तुम्ही अधिकचं जे करणार आहेत केंद्राच्या कायद्याप्रमाणे त्यालाही पाठपुरावा करा. पण आता ज्यांना लग्न करायचे असतील कुणालाही, 18 वर्षाचे असो, 20 वर्षाचे असो, 25 वर्षाचे असो, शासनाकडे विवाहाची नोंदणी केल्याशिवाय हे लग्न होऊ नये आणि त्यांच्या आईवडिलांना तो चान्स द्यावा की त्याचं समोरवाल्याचं कुटुंब कसं आहे. अनेक गोष्टी अध्यक्ष महोदय बोलण्यासारख्या आहेत, परंतु माझा जो जिस्ट आहे या सगळ्यातला बोलण्याचा तो इतकाच आहे की समजून उमजून साऱ्या गोष्टी झाल्या तर हरकत नाही. वयाचा परिपक्वतेचा अभाव, शिक्षणाचा अभाव, आपल्या हार्मोन्स किंवा शारीरिक जी आपली ही असते त्याचं सगळं अट्रॅक्शन, या सगळ्या गोष्टींमुळे वय जरी 18 वर्ष लग्नाचं असलं तरीही आपली पूर्ण भान नसल्यामुळे अशा बाबी घडतात आणि समाजामध्ये विद्रूप रूप तयार याच्यामुळे होऊ लागलेला आहे. म्हणून या बाबतीकरता माननीय मंत्री महोदया, आपण कोणते कायदेशीर बंधनं टाकणार आहात कृपया आपण सांगावं. खरं तर बमसाहेबांनी हा खूप मोठा सामाजिक प्रश्न मांडलेला आहे. काय होतं, 18 वर्षाची मुलगी झाली, ते पळून जाऊन लग्न करतात, आई वडील पोलीसमध्ये तक्रार देतात, पोलीस 18 वर्ष झाली पूर्ण, आम्ही काहीच करू शकत नाही. हा खूप मोठा प्रश्न तयार झाला. एक उदाहरण द्यायचं अध्यक्ष महोदय मला. आमच्या मराठवाड्यातले बरेच मुलं मुली एक रिद्धी सिद्धी आळंदीला जातात, तिथं एक मंगल कार्यालय आहे, रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय. ते सर्टिफिकेट देऊन टाकतात डायरेक्ट विवाहाचं. त्यांना कोणी अधिकार दिला? आपण एखाद्याचं सगळ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं, ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेत विवाह नोंदणी करायला गेली तर 15-15 दिवस महिना मिळत नाही विवाह नोंदणी प्रमाणपत्र. हे त्या दिवशी त्या क्षणाला प्रमाणपत्र देतात. ह्या अशा कार्यालयावर कारवाई झाली पाहिजे. हे चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देतात. आणि त्याबरोबर एक छापील फॉर्म आहे अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे. त्या छापील फॉर्ममध्ये फक्त नावं टाकायची कोरी. छापील फॉर्म कोणाच्या नावानं आहे? पोलीस निरीक्षक साहेब, त्या पोलीस स्टेशनचं नाव कोरं, प्रेमविवाह आणि घरच्यांच्या त्रासाबाबत. मी मंत्री महोदय तुम्हाला फॉर्म देतो, म्हणजे ठरलेलं आहे सगळं. काय आम्ही त्या मुलाचं मुलीचं नाव, आम्ही दोघांचे प्रेमसंबंध बऱ्याच दिवसापासून होते, सदर प्रेमसंबंधाची रूपा विवाहामध्ये करायचा आम्ही निश्चय केला असून त्यानुसार तारीख कोरी, यामध्ये आम्ही आळंदी देवाची तालुका खेड येथे कायदेशीररित्या विवाह केलेला आहे. सदर विवाहास आमच्या घरच्यांचा विरोध असल्याने त्यांच्यापासून आम्हाला धोका व त्रास होण्याची शक्यता आहे. आम्ही दोघे वयाने सज्ञान असून आमच्या मर्जीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे. सदर विवाहाबाबत घरच्यांची पोलिसात तक्रार केली असल्यास ती रद्द ठरवण्यास यावी, कारण आम्ही कायदेशीररित्या विवाह केलेला आहे. घरच्यांच्या लोकांपासून आम्हाला संरक्षण द्यावे, त्रास होतोय. हे त्यांच्याकडे छापील फॉर्म आहे. हे जे प्रकार आहेत ना असले मंगल कार्यालयाचे किंवा जे असे प्रमाणपत्र देतात, ह्याला अधिकार आहे का? विवाह नोंदणी निबंधक आहेत का? अशा लोकांना पायबंद कायद्याने घालणं गरजेचं आहे, एवढंच मला सांगायचं आहे. आणि ह्या प्रथा थांबवल्या पाहिजेत.